मला वाटलं 7:30 वाजले की काय कार्यक्रम खरंच या ठिकाणी आल्यानंतर तुमचे जे प्रसन्न चेहरे आहेत आणि त्याचबरोबर उद्या खरं तर सत्यनारायणाची पूजा आहे, श्री सत्यनारायणाची पूजा. आणि मग दर वेळेला न चुकता मी यांच्या वयाचा असताना सकाळी सकाळी जेव्हा ते कानावरती गाणं पडायचं, श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. तुमच्या आयुष्यातल्या त्या व्यथा जर खरंच नाहीशा व्हाव्या असं वाटत असेल तर सत्यनारायणाच्याच चरणी प्रार्थना करतो की तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राजूताईला येत्या 15 तारखेला भरघोस मतदान करा. ही मुलं तशी बसलेली आहेत. गिरण गावातलं माझं बालपण, अभ्युदयनगरमध्ये, मी ज्या अभ्युदयनगरमध्ये राहायचो तिकडे 43 बिल्डिंग होत्या. 43 बिल्डिंगमध्ये 43 श्री सत्यनारायणाची पूजा न चुकता व्हायची. आणि मग ते जे छोटं स्टेज असायचं त्या स्टेजवर चढून आपला आपला आविष्कार देता देता, जन्म 1966चाच असल्यामुळे त्या बालवयामध्ये कानावर शब्द आणि त्या गिरण गावातल्या प्रत्येकाचा कणा ताठ केला तो हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब. आणि त्या कुटुंबातलंच हे सगळे सदस्य आज या ठिकाणी उद्धवजींच्या रूपाने, आदित्यजींच्या रूपाने सातत्याने महाराष्ट्रातलं प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येक जण आनंदी झाला पाहिजे यासाठी अत्यंत मनोभावे सेवा करतायत. या महाराष्ट्रात असंख्य त्यांच्यावरती आघात होत आहेत, पण तरीसुद्धा तुमच्यातलेच कितीतरी सिनियर असतील. आता मी एका घरात गेलो होतो, बेड रिडर आहेत आणि बेड रिडर असताना फक्त आवाज ऐकला आणि ते म्हणाले मला टेन्शन माझ्या आजारपणापेक्षा मी या बेडवरती झोपलेला आहे आणि मी 15 तारीखला ते मतदान मशालीला करायला जाईन की नाही हा मला प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर तेवढ्यात रमेशभाई आले आणि त्यांच्या डोळ्यातला तो विश्वास होता की रमेशभाई जसे या विभागात धावून जातात भविष्यात राजूताई धावून जातील. आमच्या कळत्या वयामध्ये घरातले नातेवाईक उशिरा यायचे त्या गिरण गावात, पण शिवसेनेची ॲम्ब्युलन्स पहिल्यांदा यायची कोणी आजारी पडलं तरी कधी विचार करायचा. आणि म्हणून माऊली हे खरं तर राजकीय व्यासपीठ आहे नाही असं दुतर्फ आहे, पण जेव्हा होम मिनिस्टर लागलं तेव्हा मला असं वाटलं की लगेच इकडे 5 वहिन्यांना वरती बोलवावं आणि खेळ सुरू करावं. त्याच कार्यक्रमाने घराघरात पोहोचवलं आणि असा गर्दीत बसणारा आदेश महाराष्ट्राच्या घरात आणि महाराष्ट्राच्या मनात पोहोचू शकला ते उत्तम संस्कारांच्या जोरावर. तुम्हाला खात्रीनं सांगतो संस्कार फार महत्त्वाचे आहेत.